नमस्कार मुलांनो. शिवरायांच्या कथा या आपल्या सीझन मधली ही दुसरी कथा. मागच्या भागात आपण ऐकलं की देवगिरीच्या पाडावानंतर महाराष्ट्र सतत बदलत असलेल्या सुलतानांनी त्रस्त झाला होता. कधी निजामशहा, कधी आदिलशहा, तर कधी मुघल बादशहा. सगळ्यांची आपापली सत्ता होती. मराठा सरदार धाडसी, तलवारबाजीत तरबेज, घोडेस्वारीत पटाईत होते. पण आपले राज्य उभे करण्यासाठी तेव्हा ते कोणीच एकत्र यायचे नाहीत. तसंच एवढ्या मोठ्या मुघल निजामशहा यांच्या सेनेसमोर एका सरदाराचा निभाव लागणं शक्य नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं, प्रत्येक जण आपापल्या जहागिरीसाठी एकदा निजामशहाकडे तर एकदा आदिलशहाकडे नोकरी करत असे. त्याच काळात वेरूळ जवळच्या वडू गावात मालोजीराजे भोसले नावाचे एक पराक्रमी सरदार राहत होते. उंच, धिप्पाड आणि लढाईत अपूर्व साहस असा त्यांचा लौकिक होता. साधारण इसवी सन 1580 सालानंतर मालोजीराजे निजामशहाच्या दरबारात सरदार म्हणून रुजू झाले. त्यांच्या शौर्यामुळे निजामाने त्यांना पुण्याजवळच्या काही गावांची जहागीर दिली. गावकऱ्यांमध्ये त्यांना मान होता, कारण ते फक्त योद्धाच नव्हते तर प्रजेची काळजी सुद्धा घेणारे होते. मालोजीराजे आणि त्यांची बायको उमाबाई यांना 2 मुलं होती, शहाजी आणि शरीफजी. मोठा शहाजी लहानपणापासून खेळकर होता. त्याला घोडेस्वारी, तलवारबाजीची खास आवड होती. धाकटा शरीफजीही हुशार आणि पराक्रमी होता. शहाजी जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांचा पराक्रम सगळीकडे दिसू लागला. इसवी सन 1608 पासून पुढे बरीच वर्ष शहाजीराजे आपल्या वडिलांप्रमाणे अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारी सरदार म्हणून कामाला होते. शहाजीराजे पराक्रमी होते, त्यामुळे निजामशहाने मालोजीराजांची सगळी जहागीर शहाजीराजांना दिली. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. पुढे काही कारणांनी शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत आले. त्या काळी कुणाचं कायमचं नोकरीचं ठिकाण ठरलेलं नसायचं. कधी एकाची, कधी दुसऱ्याची सेवा करूनच सरदारांना आपली ताकद वाढवावी लागत असे. शहाजी महाराजांना सुद्धा अगदी हेच करावं लागलं. शहाजी राजांचं लग्न अगदी लहान वयातच सिंदखेड इथे राहणाऱ्या जिजाऊंशी झालं. जिजाऊ या लहानपणापासूनच खूप शिस्तप्रिय आणि जिद्दी होत्या. बालपणीच त्यांना शस्त्रविद्या आणि घोडेस्वारी शिकवण्यात आली होती. जिजाऊंचे वडील लखुजी जाधव हे मोठे लढवय्ये, त्याचबरोबर न्यायप्रिय व्यक्ती होते. तर आई महालसाबाई अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होत्या. त्या मुलींना रामायण, महाभारत, भागवत यासारख्या कथा सांगत आणि धर्मावर श्रद्धा कशी ठेवावी हे शिकवत. या दोन्ही संस्कारांच्या पायावर जिजाऊंचं व्यक्तिमत्व घडलं होतं. शहाजी राजांना नोकरीत असताना त्यांच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे काही जहागिरी म्हणजेच जागा बक्षीस म्हणून मिळाली होती. पण ते नेहमी घरापासून लांब बसायचे, त्यामुळे साहजिकच त्यांचा मराठी मुलुखामधला कारभार त्यांच्याकडे नोकरी करणारे सोनोपंत डबीर, दादोजी कोंडदेव, नारोपंत मुजुमदार, बंधेराव गायकवाड असे आदरणीय वृद्ध कारभारी बघायचे. मग जिजाऊंनी हळूहळू अशा अनुभवी कारभाऱ्यांच्या सहवासात राजकारणाचं सगळं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या प्रदेशात काय चाललं आहे, लोकांची मनस्थिती काय आहे हे कळायला मदत झाली. जिजाऊ जेव्हा लग्न होऊन शहाजी राजांच्या घरी आल्या तेव्हाच त्यांच्या कानावर सुलतानशाहीच्या जुलमाच्या बातम्या यायला लागल्या होत्या. देवळं पाडली जात होती, लोकांना त्रास होत होता. आपलीच लोक मुघलांना, आदिलशाही आणि निजामशाहीला जाऊन मिळत होती आणि आपल्याच लोकांवर अन्याय करत होती. हे ऐकून जिजाऊंना खूप चीड यायची. त्या अस्वस्थ व्हायच्या. हे कुणालाच दिसत नाही का? कुणाला काहीच वाटत नाही का?
अगदी खुद्द शहाजीराजे सुद्धा त्यावेळेस निजामशहाकडे काम करत होते. आम्ही आता या मुघलांपुढे, सुलतानांपुढे किती दिवस माना वाकवायच्या? किती दिवस अशी गुलामगिरी सहन करत राहायची? जिजाऊंना कळलं होतं की या सगळ्या त्रासलेल्या जनतेला एक राजा हवा आहे. असा राजा जो या सगळ्या जनतेला नुसता आधारच देणार नाही, तर स्वराज्याविषयी अभिमान बाळगायला शिकवेल. असा राजा जो आपल्याच राज्यात येऊन कुणी आपली जागा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी लढायला शिकवेल. असा राजा जो नियम पाळणार नाहीत त्यांना कडक शासन द्यायला मागे पुढे पाहणार नाही. जिजाऊंना आता स्वतःचं राज्य हवं होतं. त्यांच्या मनात विचारांचा असा हलकल्लोळ सुरू असतानाच त्यांना कळलं की आपल्याला बाळ होणार आहे. या नुसत्या एका बातमीने सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलं. फक्त गडावर नाही तर राज्यातला प्रत्येक माणूस येणाऱ्या बाळाची अगदी आतुरतेने वाट बघू लागला. बाळाची चाहूल लागल्यावर जिजाऊंनी मनाशी काही निश्चय केला. या निश्चयामध्ये माझी जगदंबा देवी मला नक्की साथ देईल असा विश्वास त्यांना होता. त्या मनाशी म्हणाल्या, आम्ही ठरवलं आहे, ही भूमी पुन्हा उभी राहील आपल्या पायावर, आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर. रोजच्या प्रमाणे आजही पहाटेच त्या मंदिरात गेल्या आणि देवीसमोर जाऊन बसल्या. देव्हाऱ्यातली घंटा किणकिणली. आज तिचा नाद काही वेगळाच होता. तो नाद होता धैर्याचा, निश्चयाचा. जगदंब जगदंब, माथा ठेवूनी चरणी तुझ्या मार्ग पत्करत आहे. हा यज्ञ पेटवित आहे. हा यज्ञ पार करण्यासाठी आमुची शक्ती बनशील का? त्या मत्त बेभान नराधमांनी मातांचे केले हाल. देव देवता संतांचीही नाही ठेविली चाड. या दुष्ट शक्तीच्या लाटांना थोपविण्या सामर्थ्य देशील का? आमुची शक्ती बनशील का? आहुती देण्यास किंचितही माघार कधी ना घेऊ. स्वराज्य सुराज्य लक्षपूर्तीचे व्रत अंगीकारू. हे शिवधनुष्य पेलण्या आम्हा बळ तू देशील का? आमुची शक्ती बनशील का? भेदण्या अंधार चहूकडचा मज मशाल बनणे भाग. आप्तच बनुनी दर्भ जळतील तेवण्या आग. तीळ तीळ जळताना तू रक्षण करशील का? आमुची ढाल बनशील का? जगदंब जगदंब. दरम्यान काय झालं? आदिलशाहीतील कारभारात वाढत्या अन्यायामुळे आणि आपल्या जहागिरीचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजांनी एक उठाव केला. त्यांनी पुणे आणि आसपासचा परिसर आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यावेळेस तो प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. आता आदिलशहा नक्की रागवून आपल्यावर हल्ला करेल असं वाटून शहाजी महाराजांनी जिजाऊंना सुरक्षिततेसाठी शिवनेरी किल्ल्यावर हलवण्याचा निर्णय घेतला. सह्याद्रीच्या रांगेत असलेला शिवनेरी हा दगडी भिंतींनी संरक्षित डोंगर कड्यांवर वसलेला असा एक भक्कम किल्ला होता. जशा जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर गेल्या तशा आदिलशाही फौजा पुण्यात आल्या. अख्खं पुणे त्यांनी बेचिराख करून टाकलं. त्यावर गाढवाचा नांगर फिरवला. आदिलशाही विरुद्ध बंड केल्याचा परिणाम काय होतो ते त्यांनी दाखवून दिलं. इकडे जिजाऊ प्रत्येक दिवशी भवानी मातेच्या पायाशी जाऊन मनोमन प्रार्थना करत होत्या. अंबाबाई, आता हे असं चालणार नाही. आम्हाला बळ दे देवी, आमची शक्ती बन. जिजाऊंच्या या प्रार्थनेला उत्तर मिळालं. तथास्तु. फाल्गुन वद्य तृतीया उगवली. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार. रात्रीच्या शांत वातावरणात शिवनेरीवर एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. भवानी मातेच्या आशीर्वादाने जिजाऊ आणि शहाजीराजांना मुलगा झाला. तो क्षण अवर्णनीय होता. शिवनेरी किल्ल्यावर आनंदी आनंद झाला.
वाद्य वाजू लागली. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडे वाजू लागले. सगळी मायेची माणसं जिजाऊंजवळ गोळा झाली. सगळ्यांनी बाळाला अगदी मनापासून आशीर्वाद दिला. विजयी भव. बाळाचं नाव ठेवण्यासाठी त्याला पाळण्यात ठेवण्यात आलं. शिवनेरीवर जन्म झाला होता म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. मुलांनो, तो फक्त कुणा एका आईचा मुलगा नव्हता. तो होता संपूर्ण महाराष्ट्राचा पुत्र. तो होता हिंदवी स्वराज्याचा दीपस्तंभ शिवाजी. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत अच्छा.